बोलतो यावर तुम्ही जाऊ मग मी जाऊ देणार नाही तुमच्याकडे बरोबर झाडा जाऊन विद्यार्थी भावांना विद्यार्थिनींना सर्वांना धन्यवाद गुरुदेव आहे गादी आणले म्हणत गादी आणले गादी तुमचा कार्यक्रम लाईव्ह झाला ना पाया पडतो स्टेजवर आपण समोर बसू नका लेकराईने बसू द्या समोर तुम्ही स्टेजवर या अवघ्याची अवघे स्टेजवर या मोठे लोक मी उठून देईन की तुला तू आता समजून घे काही फायदा नाही लहान मुलांना समोर या मला लहान मुलं समोर बसल्याशिवाय कीर्तन करता येत नाही सर्वात मोठी बिमारी आहे मी लहान मुलं मुली मला समोर पाहिजे म्हणून विनंती समोर जे 10-12 लोक आहेत यायनं माझ्या शपथनं मागा बघ थोडे मागावा मला येऊन जाऊन 2 घंटे मी तुमचाच विषय घेऊन चालू संत तुकडोजी महाराज की जरा जोरात आवाज द्या कर्मयोगी गाडगे बाबा की सर्व माझ्या भावांना माझ्या बहिणींना आज एवढा भव्य दिव्य कार्यक्रम खाली हात कर हात खाली कर राष्ट्रसंत तुकडोजी बाबा यांची पुण्यतिथी 50 वर्ष त्यांच्या पुण्यतिथीला झाले बरोबर आहे ना बरोबर आहे ना ज्या महापुरुषांनी ज्या तुकडोजी बाबांनी अवघं जीवन लोकांना समाज सुधारण्यात गमावलं ही अंधश्रद्धा ठेवू नका जुन्या रूढ्या काळात जो आधुनिक संत होता बाबू या विचार वाले दादा गिरीजचं काम गिरीज करते 2.5 घंटे त्रास देणे लिहून घ्या हे पहिले करावं लागतं लोक आपण पुराण नाही म्हणून हे लावतो लक्षात घ्या आपण आपलं काम पद्धतशीर करावं मी दुनिया करीन पण माझ्या कीर्तनाच्या वेळेवर पोहोचन मी आपली ड्युटी करावं प्रत्येकाचा धर्म आहे धर्म म्हणजे हिंदू मुसलमान नाही धर्म म्हणजे आपली ड्युटी बरोबर पाळा आईनं आईचा धर्म पाळा ऐकणाराईनं ऐकणाराचा धर्म पाळा कीर्तनकारानं आपला धर्म पाळा कीर्तनकार महाराजच भागवत खूप मोठा कीर्तन करून राहिला आणि ज्या बाया भागवताले आला त्याच बाईले भागवत ऐकणाऱ्या बाईले फसवलं त्या महाराजने त्यानं महाराजचा धर्म सांभाळला काय एका महाराजानं जिल्हा परिषद मेंबरची बायको घेऊन गेला 7 दिवस भागवत वाचलं त्याचीच बायको घेऊन गेला ड्युटी सोडली ना ते कुत्र्याची ड्युटी आहे ते महाराजची ड्युटी आहे का शेण खाणं म्हणून वंदनीय महाराजांनी तो माणूस घडवण्याची कोशिश केली कीर्तनातून
आणि म्हणून तुम्ही विहीरगावचे नवतरुण युवा शक्ती समिती तथा महिला मंडळ, दारूबंदी महिला मंडळ, गावातील गावकरी लोक हा एवढा मोठा कार्यक्रम घडवला. प्रत्येकानं मदत केली या कार्यक्रमाला. कोण वर्गणी दिली, कोण स्पीकर दिला, कोण शाळा दिली, आपापल्या परीनं मदत केली. मी धन्यवाद देतो. समुदाय प्रार्थनेची हा सामुदायिक कार्यक्रम आहे. आपण तुकडोजी महाराज काही अंधश्रद्धा वाढवणारा महाराज नव्हता की नदी दान धुवान पुण्य करा. एक कुंभमेळ्यावाला महाराज नव्हता आपला तुकडोजी बाबान गाडगे भाऊ की नदीत जान पाप धुवा अंग धुवा. उलट तुकडोजी बाबा सांगत नदीत जर अंग धुतल्यानं पुण्य होते तर खेकडे मेंढक्या मासोळ्याचा उद्धार झाला असता. असा सांगणारा महाराज आपला तुकडोजी बाबा नव्हता. समजल्या माई मावल्यांनो. नर्मदा नदीमध्ये तिळ संक्रांतीच्या दिवशी बाया अंग धुवायला गेल्या आणि त्यांची नाव उलटली, 5 जणी मेल्या. कुठं गेला देव? त्या बाया बापड्यानं काय गुन्हा केला आई? म्हणून आम्हाला तुकडोजी महाराज आवडतात. कारण त्याचं कीर्तनच मोठं गुण. त्याच्या कीर्तनाचा त्यांचा सत्संग कोणता होता हे बायकाईले घेऊन एका कोपऱ्यात बायकाईचे कान फुकणारा महाराज नव्हता. हे आम्ही बाकीचे चालू महाराज पाहून राहिलो. 2-4 चांगल्या बुड्या बाड्या नाही. फेसबुक जीचं चांगलं दिल में तुझे बिठा के आम्ही देवाकडे पाहून राहिलो, मन पोरीकडे चाललं. आम्ही देवाचं भजन करून राहिलो, मन चाललं तंबाखुले चुना मारत. आम्ही भजन करून राहिलो आणि आपलं मन जाऊन राहिलं पैशात. मन लावून तुरे विचारी तरी एक निष्ठदारी
लय शिट्या मारतो इथं जास्त पाया आहेत ना शिटी मारणं चांगलं नाही ना लाऊडस्पीकर वाल्यावर गिरवा येईल ना लाऊडस्पीकर वाला शिट्या मारून आला मग काय कर माझ्या माय बावल्यांना मी वंदन करतो आई बहिणींनो या विहीर गावची दारू बंद करण्यात तुमचाही मोठा शियाचा वाटा आहे टाळ्या वाजवा नाही तर किती या दारूच्या पायी विधवा झाल्या अनेक माय मावल्या कारण दारू एवढं भयानक व्यसन आहे दारू बिडी तंबाखू खर्रा गुटखा म्हणून ग्रामगीता जीवनात वाचन करा आपलं जीवन घडवा सत्यपाल जवळ काय आहे ग्रामगीता आहे आजच्या कीर्तनात हांडे दादा आले उभे राहा मिलिटरी मॅन आहे माझा कार्यक्रम जेलमध्ये ठेवला होता हे मिलिटरी मॅन आहे हांडे दादा याचा मुलगा सर्व्हिसवर आदर्श संसार आहे बाबू रात्रंदिवस तुकडोजी महाराजांचा प्रचार प्रसार करत आणि एकनिष्ठ भक्त आहे सर्व जीवन धन्य झालं त्यांचं जे जागा येईन तुम्ही जे प्रार्थना करता ते केवढ्यात जागा घेतली होती खरं सांग वर्धेची केंद्र 3 लाखाची जागा घेतली त्याच्यात गुरुदेवाचं प्रार्थना मंदिर केलं वरच्या मजल्यावर 10 बाय 15 आता ते जागा केवढ्याची आहे 15 लाख आई पैशाच्या मागे धावा नाही लागत संतांच्या विचाराच्या मागे धावा मले माझ्या गावातले रानबोके 1 रुपये नव्हते देत बक्षीस आमची जात कमी आहे मला वाटते वेळगाव मध्ये आमची जातही नाही शिंपी आहे नाही आहे आमचं बियाणं म्हणजे बीटी कॉटन सारखे लोक आमचं बियाणं फारच कमी आहे बहुतेक नसतेच पण आमच्या जातीचं बियाणं एखाद्या गावात मागवा जसा न्हावी पाहिजे कठीण करायले धोबी पाहिजे कपडे धुवायले चांबार पाहिजे चपला शिवायले सोनार पाहिजे मंगळसूत्र असा मातंग पाहिजे बौद्ध पाहिजे बामण पाहिजे अवघे पाहिजेत बाबू अवघे समुदाय प्रार्थना म्या येईल प्रार्थनेत भजन करून म्हणायला लावलं भारतात देवाचं म्हटलं असतं ज्याने देव आवडत नाही त्यानं म्हटलं असतं एकाची सामुदायिक प्रार्थना हे चिंता बनवतात लोक सामुदायिक प्रार्थना म्हणतात आणि एकाच देवाचं नाव घेतात तुकडोजी महाराजांनी हेच तर पथ्य आहे म्हणजे तुम्हाला ते नामधुनी म्हणायची आहे एवढ्या मोठ्या लोक तर जय जय गुरु महाराज गुरुच म्हणायला लागेल तुम्ही जर कोण्या देवाची भक्ती फक्त म्हणतील हे आपले नव्हे मुसलमान म्हणून हे आपले नव्हे आणि आपण तर गुरुदेवाले सर्वांचे आव ना सबके लिए खुला है मंदिर माय मावल्यांनो आपला धर्म कोणता आहे मालूम आहे आपला एकच धर्म आहे तुकडोजी बाबाचा गाडगे बाबाचा मानवता धर्म त्या मानवता धर्मावर प्रेम करा आणि कडे धर्माचे भांडण लावले यांना निवडून यासाठी आम्हाला चिवट्या म्हणून राहिले निवडून यासाठी आपल्या गावात धड मंदिर नाही दुसऱ्या गावचं मंदिर आपल्याला काय घेणं देणं आपल्या बायकोने शौचालय बांधायला त्या गावच्या जिल्हा परिषदच्या शाळेत चक्कर तर मार प्रत्येक माय बहिणीचा धर्म आहे की शाळेत जाऊन आपलं पोरं शिकते नाही शिकवत गुरुजी शिकवतात नाही शिकवत तुम्हा बायांचं कर्तव्य आहे ना तू मंदिरात गेली नाही तर फरक नाही पडणार पण शाळेत
गेली. माझ्या माय मावल्यांनो, मंदिरात गेली नाही फरक पडणार नाही, पण शाळेत जर तू आली हप्त्यातून एक दिवस तर तू पोरगीन तो मुलगा अभ्यासात हुशार होईल, कारण तुला लक्ष नाही ना बाळा. म्हणून बोर्डाची पोरगी PSC मध्ये प्रतिमा लागली. कशामुळे लागली? नोकरीवर. बोर्डाची पोरगी आहे प्रतिमा सोया, संगीता शरणागत पोलीस लागली. पोलीस या दोन्ही पोरीचं नाव आलं. श्रीमंताची एखादी पोरगी काऊन नाही आली? याच्यात पैशावाल्याची. बोला, पैशावाल्याची पोरगी याच्यात का नाही आली? डॉक्टर नाही आली. तुम्ही पहा, मिलिटरी मध्ये कोणाचे लेकर आहे? लोध्याचं लेकरू आहे मुकेश, कुत्रा आहे. प्रमोद दादा कुत्रा आहे. दोनही चुलत भाऊ मिलिटरीत आहे देशासाठी, आणि आपली अवलेत देशीसाठी, नाही एखाद्या पोपटीसाठी. तू मेरी जान, तेरे पे मैं फिदा हूं. या माझ्याकडे लक्ष ठेवून जिचं दूध प्याला, तिच्याकडे लक्ष कमी, निच्या बोल्ड आता जमलं ना. हे झाकण केवळ आहे, पण पुऱ्या कीर्तनाची मजा घेऊन राहिला. हे झालं पुस्तक घे, शिवाजी महाराजांची. ये बाबा ये, क्या बात है. वाह, लहान पोर काय मला नाही वाटत. थांब रे, त्याचं पुस्तक घेऊ नको. गरीबाच्या योजना वीरगाव मध्ये अचानक खाल्ल्या. तू काय मागतो कुत्र्यासारखा? ते चालू पुस्तक त्याने दिलं. त्या पुस्तकाचा फायदा त्यानं घ्या. आमच्या गावातला ग्रामसेवक सस्पेंड झाला बाबू. महाल्याच्या पोरा जोडून 8,000 रुपये मागितले. कशासाठी? घरकुल मध्ये तुझं नाव पहिले आणतो. मग ते भाल्याच्या पोराले गुरु मंत्र देणारे भेटले. दादा सत्कार मग करू, आता जाऊ द्या. ते सत्कारायचं जन्म थंडीचा वाया गमावू नका. तुम्हाला करायचा होता ते येता बरोबरच माईक घ्यावा लागत होता. तुम्ही टाइम गमावला. मला काही टाइम गमावणं जमत नाही. आहे मी सत्य पास. आता काही मी तुम्हाला हार घालू देत नाही. फुलाची किंमत झाडालेच आहे. जे झाड जे फुल झाडाले लागेल आहे ना, त्याचीच किंमत आहे. झाडाचं फुल तोडलं आणि या पुढाऱ्याच्या ना महाराज लोकांच्या अंगावर पडलं की ते पुढारी महाराज चांगले असले तर ठीक आहे. आसाराम बापू सारखा महाराज असला तर. हराम खाऊन किती पोरीवर बलात्कार केले. या बायकाही काही समजत नाही. अशा बिंडोक वागतात महाराज. कमी जास्त करू नका दादा. भजन लागलं म्हणजे वाढवा असं करू नका. मी म्हणतो महाराजाच्या मांडीवर बाईले बसायचं काय काम? हे हरामखोर महाराजात बाईले मांडीवर बसवते. मग तुम्हीच सांगा गुरुदेवा, हे तुकडोजी भाऊच्या डायरीत आहे का? बाईले पाया लागलं तरी कबूल आहे का? तुकडोजीले गाडगे बाबाले कबूल होतं का? आणि हे चांगलं चुंगली बाई दिसली की कधी आली.
याचा चांगला आहे, याचा कमी आहे. तुम्हाला असं वाटते काय की कुंब्याले येईन वरच्या लोकांना त्रास दिला, लोद्याले त्रास दिला, तेल्याले त्रास दिला, बुद्धाले त्रास दिला म्हणून याले कापता का आपण? नाही, आपल्यावर जरी यायनं अन्याय केला आपण अन्याय करू नका. लागल तर यायच्या पोरी आपण करू ना, आणि आपल्या पोरी त्याला देऊ. मंडळाच्या प्रार्थनेला सेवक गुरुदेव सेवा मंडळ माझ्या माय माऊल्यान. योगी असो, पोवार असो, बौद्ध असो, कुणबी असो, बामण असो, मारवाडी असो, गुजराती असो, जैन असो, मराठा असो, याची त्यानं करावं, त्याची यानं करावं. जाती वाटमिट आपल्याला आवडते. याच्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा केला पटला, आपल्याला आवडते बाबा. मोठे लोक करतात. दिल्लीच्या पाना यायच्या पोरीनं कोणाचा नवरा केला, मुसलमान यायच्या पोरीचा नवरा, मग यायला चालते की नाही? आणि आपल्या गरीबाच्या पोरीनं दुसऱ्या जातीचा नवरा दुसऱ्या धर्माचा केला, काय वाईट आहे? म्हणजे यायची करते तर राष्ट्रीय एकात्मता, आणि आपल्या गरीबाच्या ओबीसीच्या पोरीनं नवरा दुसऱ्या जातीचा केला तर हरामखोर आमची टीका करतात. राजा दावड्या देता. आमच्या पोरीनं दुसऱ्या धर्माचा नवरा केला तर, आणि दिल्लीवाले सांगू काय, याच्या पोरीनं कोण्या धर्माचे नवरे केले तर? या तरुण पोराईजवळ व्हॉट्सअप आहे, त्याच्यावर नाव येतात. साले शहाणपणाच्या गोष्टी करतात. मी नाही त्यातली कडी लावा आतली. आम्हाला सांगता काय तुम्ही? भाव खाऊ कुठचे आपल्याला सांग कमी करतो. आणि याच्या पोरीनं कोण्या जातीचे नवरे गेले पाहणं. गरीबाच्या पोरीनं गेलं की दावड्या. शंकराची पोरगी दिलब्यानं नेली हो, आणि याच्या पोरीनं लग्नाच्या अगोदर 2 विड्रॉल करून आली गोंदियातून. हे आजी तुले नाही समजत विड्रॉल म्हणजे. आजी हे अंदरची गोष्ट. हे गुपचूप 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 आजी व शांताबाई. पाय बरं माई मावशी किती मस्त थंडीत बसेल आहे. माय सारखीच दिसत तू. हे आजीला उभं कर. खाली बस बेटा. ओ बाई खाली बस, खाली बस. आई उभी राह तू. आई अहो माझ्या माय सारखी दिसत. उभी राह, खरंच उभी राह. नाही तू नाही, ते मंदातली. हा हेच तू चेहरा पाहिलं का दिसतो. राय उभी. आई उभी राह. राम आई उभ्या राह. राम उभ्या. हा पाय बरं तुला चेहरा मला चेहरा. 7-12 मानावानं करू दो. गोल साडीत आहे ना, साडी दे रे एक. साडी पाठवतो. माय सारखीच दिसली मला तू. मायमुखी म्हणा साडी हलकी आहे पण कबूल करजो. हे माझी पत्नी मरण पावली. आई हवापुरी चप थांबला हो. काऊन तिला साडी भेटून राहिली, तुमची बाजूच्या बायाची कोण देऊन राहिली? तिला बोलूही नाही देऊन राहिले. माझी भारत माता की माई बायको मेली. आई म्हणजे तुही सून. या माई पत्नी मरण पावली. या ना 1 मिनिट. मी नवयुवक तरुण युवा शक्ती मंडळाला विनंती करतो, स्वागत कराल तर या म्हाताऱ्या माईचं स्वागत करा. मान कुठं करता? महाराज लोकांना तुम्ही डोक्यावर घेऊ नका. आराम ठोरला येतात काही काही. सत्यपाली त्यातलाच आहे असं समजा. या इकडे मंडळाचे कार्यकर्ते 4-5 जण काही असतील ते. आणि हे साडी द्या. आईचा सत्कार करा. काही काही बाया म्हणतील पायो तिचाच सत्कार करते. तू काऊन नाही दिसली?
आई ते फुलाचे ते ठेवून दे, दुसऱ्याच्या कामी येते. साडी नाही लागल का तुले? जर ते हलकी होत असेल त्या परिस्थितीच्या मानानं तर देऊन टाक ना एखाद्या गरीबाच्या बाईले. काय करावं लागते? जो देते तो मोठा होते बाई. हे बाई इकडे बाय आई, ते बाय ते साडी त्या लेकरावाल्या बाईले देऊन टाक. जाय तिच्याजवळ, मला मालूम आहे तू ठेवत नाही. जाय जाय ना, तूच जाय तिच्याजवळ. आई आई जाय ना तू, जाय मा राय त्या लेकरावाल्या बाईनं उभं राह. जिच्या जवळ हे लहान लेकरू आहे तिनं उभं राह ना बाई. तू जाय मावशी साडी केली. जाय ना, जाय आई तू जाय. नाही नाही येऊ दे तुझ्याजवळ. तूही माय लेकी सारखीच दिसत. दे आई तिला साडी, दे दे. जाय ना, दे ना तू. आई आई दे ना तू, जबरदस्तीनं दे ना तिले साडी. हा जाऊ दे बाई, दे साडी दिले. इकडे म्हणतात जमली भ्रष्टाचार करता काय बाया, दिले नाही. दुसरी साडी माझजवळून तू घेऊन जा. त्या गंमत म्हटलं तुले देते काय, मी पळून राहिलो त्याला त्या. आई विन माया विश्वास फायदा फायदा लात लगेगी नहीं? अरे हाथ लागेल ना. याचा अगोदरच विनंती केली लग्नी आली शेतचा. आणि मनात कोणी या कॅमेऱ्यावाल्याला त्रास होईल असं वागू नका. तिकून येत जा, दुसरा बायपास काढा. रोडचं काम चालू आहे, अच्छे दिवस येऊन राहिले रोडवर. खाली बसतो तू काय गोवाला तू? शक्ती समिती मंडळ धन्यवाद देतो मी. अरे वा पारशी ना तू सग तिकडे. 50-60 तरुण मुलं एकत्रित आला. आज ताईनं ग्राम सफाई केली म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. टाळ्या वाजवा. नवतरुण युवा, नवतरुण युवा शक्ती मंडळ. याईनं फक्त कीर्तन नाही केलं, याईनं फक्त भंडारा नाही दिला. त्याचा भंडारा द्या, हा गेले रोडवर जा. हे भंडारे करून ऐदी लोक फायदा करायचं केंद्र केलं लोक. काही काही ठिकाणी दर हप्ती जेवण, काही काही ठिकाणी दररोज फुकट जेवण. फुकट जेवण देऊन ऐदी लोकांची टीम तयार करणार. काम करा मग खा. तुकडोजी महाराज सांगतात काका, आवशियाशी अन्न देणे ग्रामदेवते दोबी आहे. ऐदी लोकाईले जीव घालणे म्हणजे महापाप. अन्नदान नव्हे. त्याने भूक लागली, सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन त्या पेशंटले 5 जणांचा डब्बा देणं म्हणजे पुण्य. हे भंडारे खाऊ घालणं कायचं पुण्य? देणं ना घेणं, कंदील लावून येणं. देवाला भक्तीची गरज आहे. बळबळ नका करू. उठून दे, एवढा उठून देईन की तुझ्या बापानं नशीन धुतलं एवढा मी धुईन तुले. तुला गाव घेईन तुले, मी नाही भेट. मला काही तुला वोटिंग नाही पाहिजे म्हणून भाजरेपणा करू नको. मा स्टेजच्या जोडी चबरेपणा करू नका कोणी. मी पहिली गोष्ट मोठ्या माणसाईले समोर बसू देत नाही. तुम्ही बसले तर चुपचाप बसा. तुमचं गाव ऐकन, मी नाही ऐकत. कारण मला वावर काही तुझ्या वावराजवळ नाही. नाही काही काही लोकांना भातरेपणा करायची आदत आहे. वर्गणी दिली काय 11 रुपये या पोर राहिले तर मग बोल. घेणं घेणं रिकामा जागा. काही लोकांना फार तोंड घालायची आदत. जाणून आता इथं 2 कॅमेरे चालू आहेत, 3रा कॅमेरा तो चालू आहे. जाणून अथून चक्रा मार.
तिकडे कोण्या कार्यकर्ताही गेला तर तुलाही नाही. इकडून तिकडे जायचं कामच नाही. कोण्या बाईले तुझ्याकडे पाहायची गरज नाही. तू कोण्या बाईवर लाईन मारू नको. ते कोणी काही तुझ्याकडे पाहत नाही. काही काही फारच करतात ना बाबा. कीर्तनाची गेम बसवतात ऑनलाईन. मंदिरी सोडत नाही तू मारे. मैं तुझसे मिलने आई. त्याचा आवाज बाई सारखाच आहे का तू? नाही लोकांनी वाटते आवाज बाई सारखाच माणूस आहे. छक्का आहे का? मैं तुझसे मिलने आवाज होय गजा भाऊचा. एका एकाने एक एक कला आहे भाऊ. गजानन भाऊची कला आहे. तबल्याची नानासाहेब कार्लेकरांची कला आहे. सुनीलची कला अलगच आहे. हा मला व्हॉट्सअपवर जे येते ना ते मला सांगत राहील. यानं मला सांगितलं आई म्हणजे काका हा माझ्या भावाचा पोरगा आहे 7-12 सुनील भाऊ. मग याईनं मला सांगितलं म्हणे रामदेव बाबा म्हणतात मला काका म्हणे याच्यात व्हॉट्सअपवर आलं. मोबाईल चांगला आहे ना मावशी. समजले काका? मोबाईल चांगलाही आहे आणि वाईटही आहे. त्याच्यात जिजाबाई आहे, अहिल्याबाई आहे, रमाबाई आहे, भीमाबाई आहे, शिवाजीराजे आहेत, बाबासाहेब आहेत, अण्णा भाऊ आहेत, वामनदादा कर्डक आहे, शाहू महाराज आहे, वसंतराव नाईक आहे, साने गुरुजी आहे, सावित्री जिजाबाई अहिल्या आहे. पण दुसरी जर बाजू पाहिली तर लफडी लय आहे. तुम्ही जे मागा ते देते मोबाईल. तुम्ही मागा फक्त हॅलो शिवाजी महाराज तर बरोबर शिवाजी महाराज देतात. थांबरे चुप बस. तू होताना गडबड झाली काय काही मग चुपचाप बस ना. तुला पुस्तक दिलं ना मी. मग आता चुप बस. किती लहान लहान लेकर आहेत भाऊ. हा किती लहान पण मस्त मजा घेऊन. तो किती लहान आहे उभा राहिले पुस्तक बाबू ये. तू नाही हाच ये बा. चप्पल का म्हणून गुरुदेव सेवा मंडळाची प्रार्थना कर. कसं जगा अक्कल येते लेखा. दुसरी चिठ्ठी तिसरे को दिया. 50 रुपये देतो. 2 पैकी एक घे. मागचे बोल नका. मागचे बोल नका. 50ची नोट आहे पण पुस्तक 10 रुपयाचं आहे. पण गाण्याचं पुस्तक आहे. सुंदर गाणे आहेत. 2 पैकी. थांब रे बोलू नको. दादा हो दादा काय लाज राखली रे. कोणाला मोठा माणूस म्हणा नोटाला हात नाही लावला. त्याचं वय पा किती आहे भाऊ. हे त्याच्या मायले तुझ्या बापाले धन्यवाद देतो. हे वय आहे शिक्षण. इथं कोणी साहेब लोक असतील शेतकऱ्याचं रगत पिणारे ढेकणं खुर्ची खालून हरामाचं खाणारी हरामी आवल्या याचं शेण खात चोटते हो. म्हणून या पैसे खाणाऱ्याची पोरगी कधी चांगली साहेबीन बनणार नाही. हरामखोराची आवल्यात हरामखोरच पैदा होईल. दुर्योधन आपल्या वहिनीची सारी सोडणारा होता ना. कारण त्याचा बापच अंधा होता ना. कधी पण चांगल्या हरामाच्या पैशातून लेकरं चांगले होणार नाही. तुम्ही हे जे पैसे खातात ना साहेब लोक यायच्या पोरी पा लग्ना अगोदर 2-2 विड्रॉल होता. हे तुम्हाला नाही समजत बाया. आपण शेतकऱ्याच्या बाया. हे जे हरामी लोक आहेत ना शेंगदाण्यात दगड टाकणारे भेसळची आवल्यात पैदा करतील साली. यायचे पोरच यायले धोका देतील. लिहून देतो घे बाबा. धन्यवाद. हेच तर शिकवण आहे बाबा. हे माझे तरुण पोरं नवयुवक तरुण नवतरुण युवा शक्ती समिती वीरगाव
टाळ्या वाजवा. हे सर्व गोरगरिबाचे लेकर कष्ट करणाऱ्याचे लेकर आहेत. याच्यात नंबर 2 वाल्या साहेबाचं एकही बियाणं नाही. हे लफडेबाज असूच शकत नाही. पुस्तक ठेवून द्या. इथं कोणाला देऊ नको. त्याचं पुस्तक घेऊ नको. ठेवून द्या. तुझ्या धमक असेल तर तूही उत्तर दे. तुला देतो पुस्तक. तुला वाटते तू कलरनं काळा आहेस म्हणजे मांगारा आहे का? चांगल्या चुंगल्या पोलीस घोट्यात येत असतात बाबू. चांगल्या वस्तूवर लय लोकांचं लक्ष राहते. तू बोल ना. मुंडी काय खाली घालतात? त्याने म्हणा मुंडी काय खाली घालतात. उभा राय. सांग शिवाजी महाराजच्या. त्याने उभं करून पुस्तक घेणार. तोही ढेला आहे. छक्का होशील जा. याला हिंमत लावली. तू बोलून नाही राहिला. हे वांगे फिरून राहिलं. तुला त्यांनी सीझर झाला का तुझ्या मायचं रे? तुमच्या लेकरांसाठी तर कार्यक्रम आहे. हे लेकर बाबा किती लहान लहान बाळ आहे. रे तू ये रे. ते तुझ्या मागचा. हा ये रे. पुस्तक घे. ये मग ये रे. बाबर बच्चे मन के सच्चे सारी जग मूलक दे प्यारे. ते इरिगेशन बियाणं आहे बघ. खाऊन पिऊन मस्त आहे तो. कोरडवाहू नाही तो. मस्त टाईट आहे. गॅरंटीनं सांगतो कमिशनरच होईल. त्याच्या मम्मीनं अभ्यास घेतला तर. तो कलेक्टरच होते. सायलेंट आहे. बरोबर बोलावलं. बरोबर बसलं. हे किती गडबड करून राहिलं मगापासून. आधी मला असं वाटून राहिलं याच्या मायचं माहीत पण चालू होतं. त्या टाइमला वादळ हवा सुरू होती का? आम्ही लहानपणी असं करू. हात गोपाला गोपाला तुकडोजी बाबा संत गाडगे बाबा की. संत जगनाळे महाराज की. जगद्गुरु तुकोबारायांचा. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा. अण्णाभाऊ साठेंचा. आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा. आपल्या दारू देणाऱ्या आपल्या बापाचा. शेजारी लाईन मारणाऱ्या हराम खोराचा. लाईन मारणं म्हणजे काय बाबू? बोला. पुस्तक 15 रुपयाचं मराठा मार्ग सप्रेंट. लाईन मारणं म्हणजे काय? डोळा मारणं. डोळा कोणाला मारतात रे? माणसाला. काय लेकरायचा अभ्यास आहे व काकू. कसा शिवाजी फायदा होईल आता? खालीच ये तू. खालीच ये. पायाला अबे पाय राहू दे ना रे. अबे चांबड्याची चप्पल नाही ना. प्लॅस्टिकची आहे ना पायाला. कोणाचा फोटो आहे? बाबासाहेबांना आंबेडकरांना काय केलं सांग. 100 रुपये बक्षीस देतो. माय प्रश्न मेरे शंभराची नोट 100 देतो. बाबासाहेबांना काय केलं सर? घे माईक हातात घे. तुझ्या तो माईक घे. बोल.
जोपर्यंत तुले बाबासाहेब समजणार नाही, अरे त्या मायले, त्या बहिणले, त्या आत्याले, या बायाले ग्रामपंचायत मध्ये सरपंच केलं बाबासाहेबाच्या संविधानानं. बाबासाहेबाच्या संविधानानं, ज्योतिबा फुलेच्या, सावित्रीच्या त्यागानं, शिक्षणानं. तुला माझ्या बहिणींनो, तुम्हाला एवढी ताकद आहे की संगीता शरणागत पोलीस झाली. थांबे खाली हात ठेव. तो उभा असताना सरळ बायाकडून झाला का तू? प्रतिमा स्वयं PSC मध्ये नोकरीवर लागली. संगीताबाई शरणागत पोलीस मध्ये लागली. काय केलं बाबू? तर सीमाताई जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली. आडनाव काय? सीमाबाई जिल्हा परिषद मळावी म्हणजे आदिवासीची. आदिवासीची बाई या मोठ्या जातीवाल्यानं होऊ दिली असती, होऊ दिली असती. तेल्याची बाई जमलं, तुम्ही जिल्हा परिषद साठी येऊ दिली असती, हुंड्याची येऊ दिली असती. तुमच्या बापाची ताकद नाही. नीताताई सभापती आहे राहंडानं, आहे का तुम्ही? नाही तर नीताताई सभापती झाल्या असत्या. कुठे आहे बाई? ओ नीताताई नाही, लीडर लोक येत नसतात, ते फक्त समोर झलक दाखवतात. आहे का? सभापती ताई उभ्या राहा, सत्कार करतो तुमचा. राहतच नाही राहणं उभ्या. तुम्ही हसल्यावरही उभ्या नाही राहत. अरे सावित्रीबाई आली, सभापती ताई. मला तर वाटलं सभापती झाल्यावर खुर्चीवरच बसतात. एका गावातली बाई सरपंच झाली, एकटीच खुर्चीवर बसली आणि तिले जाईन निवडून दिलं ते खाली. तिले लाज वाटायला लागत होती ना. ज्याच्यामुळं तू खुर्चीवर बसली, त्या खुर्चीवर नव्हतं बसायला लागत ना बायासाठी. तू हुशार आहेत बाळा. तुले कसं जगणं म्हणतात ते समजलं की यायच्या पायी तू सभापती झाली. नवरा फक्त पती आहे, तू सभापती. म्हणजे बायाचं वजन वाढलं ना. कशामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं. नाही तर अजूनही काही काही सासा म्हणते, बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले पायात ठेव म्हणते. ज्या बाईले चप्पल म्हणा ते पंचायत समितीची बिल्डिंग आहे. त्या माईचा दर्जा वाढवला शिवाजी महाराजांमुळे. धन्यवाद माबाई. तुम्हाला खाली बसतो या पोराचा 100 दे. हा कपड्याला ठेवून आपल्याच पार्टीसाठी किड्याहार असतो. मला किड्याहार का? खाली बसणं. सभापती ताईच्या हातानं तो सत्कार. मला आवडलं मॅडम, तुम्ही खाली बसल्या. नाही तर शांतपणा करायला तिने निवडून दिले लोक. लक्षात घ्या, वर्षाबाई पटेल माय कीर्तनात होत्या, खाली बसली होती बाबा. मग मी आईन कोणतरी म्हटलं सत्यपालच्या मायबापाली विमानात बसले नाही नाही बुडाबुडी. आता माय बाबा मरण पावले. ते बाई उभी राहिली, बोले एक दिन का हवाई जहाज महाराज तुम्हारे पूरे गाव में तो लोग ली जाना जितने ली जाना है. पण ते बाई खाली बसली होती बाबा. असं आहे ना. म्हणून तुम्हाला धन्यवाद. पहिल्यांदा माय तू बाई संग बसली बेटा. त्यालेच मोठा माणूस म्हणतात. नाही तर मोठे माणसं सोन्यानं मोठे होतात का? या लेकराले 100 रुपये द्या, कपड्याला देऊन कलर वरून आपल्याच पार्टीचं दिसते. आपली पार्टी म्हणजे ओबीसी 85%. द्या टाळ्या. दादांना विनंती करतो, यांना दलित मित्र पुरस्कार भेटला. ताई नोट नको बोलू देऊ. माई चप्पल पाय तू अजूनही. ओय माई चप्पल पाय. ओय आई तुझी चप्पल महाग आहे की माई? नाही.
सांग चप्पल कोणाची महाग 100 वापर काढ तुझी चप्पल एकच दे एकच आता सांगा हे आहे प्लॅस्टिकची हे आहे माई चप्पल हे याची महाग कोणाची 2 पैकी हे चप्पल पाय 80 रुपयाची तुझी चप्पल माझ्या इमानानं तुझ्या मायच्या चप्पल 110 रुपयाची कोणाची महाग आहे आलं तुझ्या लक्षात मी तुला 100 दिले तरी खोटा बोलला तू वापस गेले 100 चप्पल खाली लोक मी 100 द्यायला माग पुढे नाही पाहत पण मला चप्पल घेताना मग पुतण्याला सांगतो हलके घे गाडगे बाबाच्या अंगात चिंध्या होत्या 50 देते 50 कमी करत्या लाता पाय खाली तर पाय हे बस ना आता 50 कमी केले तो चुकला टिकून जाय त्याच्या हाताने शेकून घेतलं त्याने मी काय करू त्याने मानू होतं हे चप्पल स्वस्ता छोटा बोलला ना लेकराईले कमी नका समजू बाया एक मुलगा त्याच्या बापा संग सिनेमा पाहायला गेला शोले सिनेमा होता आणि त्या शोले सिनेमा डायलॉग होता बसंती जरा ठुमका तो लगा आणि मग ते डायलॉग चालतच मग अमजद खान जरा ठुमका तो लगा तर मग धर्मेंद्र असं तसं ते पोट्टे पाठ पोराईले काही मालूम आहे मग मुलगा त्याचा बाप गेला सिनेमा तो पिक्चर पाहिला आणि त्याच्या बापाच्या डोक्यात तो डायलॉग जास्त राहिला बसंती त्याने वाटलं पोट्ट घरी येऊन झोपलो पोट्टे कवा छिद्र पाडतील चादराले लय चालू आहेत ना काही ऑनलाईन झाल्यावर झाले टीव्ही निघाल्यावर झाली इतके हुशार लेकर आहेत आपल्याला मोबाईल त्याच्या बापाला फेसबुक नाही समजत फक्त त्याच्या मायचं फेसबुक मालूम आहे त्याच्या बापाला पोट्टे एवढे चालू झाले घ्यायले बापापेक्षा जास्त फेसबुक मालूम आहे अरे बापाले फेसबुक मालूम आहे तर पोट्ट्याने व्हॉट्सअप मालूम आहे इतके जादूगर आहे मग ते पोट्ट चादर घेतला अंगावर त्याचा बाप लढात आला त्याच्या मायच्या जवळ गेला आणि बसंती त्याच्या मायले म्हणे बसंती ठुमका तो त्याने वाटलं मा पोट्ट झोपलो त्यानं चादर अंगावर घेतलं गंमत चादरातून म्हणे बसंती इन कमीने कुत्तों के सामने मच नाचना पण त्याच्या बापाच्या लक्षात आलं मा पोट्ट जागीच आहे एवढे जादूगर आहे या पोळ्या कळ्या माझी लपले ज्योतिबा शिवाजी या पोळ्या कळ्या मी समोर बसवलं या लेकरांना प्रार्थनेमध्ये आले पाहिजे मी मायबापाच्या माय बहिणीच्या पाया पडतो तुम्हाला मुलं मुली चांगले लागत असतील भाऊ इकून येतात तुम्ही एकदम साईड न धन्यवाद आणि मनात कोणी लग्नीला जाऊ नका मी 2 तासात कार्यक्रम बंद करीन मी स्वागत घेतलं नाही मी टाइम बर्बाद केला नाही अर्जंट स्टेजवर आलो म्हणून माझी मनात लग्नीला जाणाऱ्या लहान लेकरांना विनंती अर्जंट चिंता सदा त्याचं नाव आहे सिंगल प्रेशर ब्रेक आणि तेव्हा कोणी येऊन बसू नका बाजूने जास्त लग्न आणि केलं आवडलंच नाही तर डबल प्रेशर ब्रेक त्याच्याही उपर जमलंच नाही तर दोन्ही
चॅनल कट करा. एवढा घंटा पडला की ठिबक सिंचन सुरू. ढगाला लागली पाणी अडवा, पाणी अडवा, पाणी अडवा, झाडे लावा. एक कदम, एक कदम. स्वच्छ भारत, स्वच्छ भारत. आय लव्ह यू. काय मस्त हुशार पोर आहे. फक्त यायची हुशारी कुठे गेली? वाया गेली. ओव्हरफ्लो हुशार आहे. यायले फक्त टर्न पाहिजे. दादा, हो दादा, हॅलो, हो भाऊ. इकडे बघा, आता येऊन नका. आम्ही बंद करावं काय कार्यक्रम? तुम्हाला म्हटलं तर रागेल. लहान लेकरू पूर्ण यायच्या पेक्षा आता तुम्हाला लेकर दाखवतो ना, मायच्या मांडीवर लेकर बसेल आहे तेव्हा ते पोरगी लोकांनी हे कळलं नाही ना, म्हणूनच फेल झाले ना. मारवाडी पुढे गेले, कोणी देशातले, गोंदियातले, तुमसर मधले. आपण जे आहोत, आपण पंक्तीत फिरू फिरू फिरू. कोणी गावातला मारवाडी पा, डबल मधले मकान, दुकान, बामन पा. वावरात गेला का कधी बामन कापूस याच्या, त्याने मालूम आहे ना यायले कसं घुमवा लागते. मग मंदिर बांधा, मग मूर्ती आणा, वर्गणी तुम्हीच करा, आणि अवघड झालं की मग येते. ब्राह्मणाला अक्कल आहे म्हणून ब्राह्मणाचे न्यायाधीश आहे. आपल्याला आता मी बोलत नाही, समजून घ्या. राग नका येऊ दे. ब्राह्मणाचे न्यायाधीश आहेत, कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत, आयुक्त आहेत, त्याच्या पोरी प्राध्यापिका आहेत, कलेक्टर आहेत. का? त्याच्या पोरी पुस्तकं वाचतात, त्याच्या पोरी शिकतात. आपल्या पोरी, आपला भाऊ एखाद्या राजकारणाचा हस्तक बनते तालुक्याचा, हातात काहीच नाही. काहीचं जगणं आलं का आपल्या पोट्याले म्हणजे यायले मंदिर बांधायला लावून देते, आणि मंदिर बांधणं झालं की तो महाराज येते आयत्या भोकाचा नागोबा, परत काहीच नाही. हो हा ही हो, हा ही हो. कोणाच्या मायले शिव्या देते शेवट लोक नाही समजत, कारण आपण बावळट लोक आहोत. लग्न झाल्यावर तुम्ही सत्यनारायण करता, बायको कोणाची? तुमची. लग्नाला खर्च कोण केला? तुम्ही. आणि त्या महाराजले सत्यनारायण करायला बोलावता, बायको तुमची. पहिले तुम्ही हात छापा करायला पाहिजे, पहिले तो महाराज हात छापा करतो. आई दाखवा आता यज्ञामध्ये तूप टाका, इकडे तेल नाही दिली यज्ञात तूप टाकायला. जोपर्यंत आपण बहुजन समाजाचे लोक ग्रामगीता वाचणार नाही आणि आचरणात आणणार नाही, दिली मी ग्रामगीता सभापती बाईला. जोपर्यंत आपण ग्रामगीता आचरण सत्यपालना आचरणात आणली ग्रामगीता, गुरुदेवा भगवी टोपीच नाही घालत, भगव्या टोपी सारखा वागतो. म्हणून माय कीर्तनातून लहान लेकरानं घरी जाऊन दाखवा, 13 लाखाची गाडी देतो. 13 लाख एकही नाही जाणार मी म्हणेपर्यंत. काऊन? पतिव्रतेचा ऐकतात, छिनांचा ऐकत नाही. मला आत्मविश्वास आहे तुमचा. एवढी थंडी असून तुमच्या मधला घरी तोच जाईल जो भ्रष्टाचारी आहे, जो बायको असताना दुसरी ठेवली हरामखोराला. त्याच बाईले मा कीर्तन जमणार नाही जे बाई नंबरी आहे, लफडेबाज आहे. 2-3 श्रीमंताईने भिकारचोट केलं त्या बाईनं, त्या बाईने मा कीर्तन आवडणार नाही. पण ज्या दारूबंदी करणाऱ्या बाया आहेत त्याच्या तर तेलत वाटीन आपला सत्का पोरगा आहे, कारण मी समाज सुधारण्याचं काम करतो. हंडे दादा आहे पूर्ण जीवन. कोणी मेलं त्याच्या मयत मध्ये गेले ना, तिथंही महाराजाचा प्रचार पुस्तक विकते. ग्रामगीता घ्या म्हणजे मशानात
त्याले वैराग्य येते. बेलूरकर दादा मरण पावले तर हंडे दादा पुस्तक घेऊन किती पुस्तकाचा प्रचार केला तुम्ही. लोक दुःखात बेलूरकर दादाच्या. मला वाटते सावरकर दादाच्या बायकोच्या अंत्ययात्रेची तुम्ही पुस्तक दिले. कारण आम्ही वाचले नाही. ब्राह्मणाईनं पुस्तक वाचले. मारवाड्याचे पोरं पाहणं चारतर अकाउंट ऐक ना. अवघी जिंदगी त्या दारूत गमावशील नाही तर राजकारणाच्या खुर्चीत. पाय ना मला ड्रायव्हर धनगर आहे. धनगर त्याचा बाप सरपंच होता मागावचा. 5 वर्षात 9 एकर गेलं त्याच्या बापाचं. त्या ग्रामपंचायत मेंबरले आवडू मग त्याला पंढरपूरले न्यावं लागेल की चला देवदर्शन करतो हरामाच्या पैशात. मग मला मतदान करतात. भिकार चोर झाले अनेक सरपंच. त्याच्यात काही गुंजाईश नाही ना. आणि खाणारे नाही राहते ग्रामसेवक सरपंच. मेंबर सुटू देत नाही. उपसरपंच तयारच. बाकी 9 मेंबर. आधी नाही लागत ना एवढाचा घास. काय विचारता. सरपंच व्हायचा आहे तर पोपट पवारासारखे व्हा. हिवरे बाजार. सरपंच व्हायचा आहे तर अण्णा हजारे साहेबासारखं गाव बनवा. राळेगण सिद्धी पाणी अडवा. पाणी जिरवा. स्वच्छता. आणि आता लोकपाल करता उपोषण. इकडे सत्यपाल तिकडे लोकपाल. मनात राज्यपाल. वर नरेंद्र खाली देवेंद्र. मनात आम्ही दलिंद्र. आणि 19 आपल्या हातात. हो म्हणून माझ्या भावांनो आपल्या बदल पाडा. प्रबोधनाच्या वाटेवर या पुस्तक वाचा. आम्ही वाचत नाही म्हणून वाचलो नाही. ते पाय तुमच्या गावामध्ये येते उकडे गेला कागद लिहून स्नेहा ग्रुप अजय उपवंशी जो जाईल बाहेर देशी त्याचा अजय उपवंशी. आम्ही गाणे म्हणतो अरे सऊदी से दुलाना तूने कुवैत में भेज दे लेकिन पैसा कमा के आता. मला आवडला तुमचा प्रयोग. परदेशी परदेशी जा पण पैसे कमावून या. देशी नका जाऊ. देशीवर नका भाऊ. परदेशी जा पैसे कमावून या. तुकडोजी बाबा गेले जपान मध्ये आणि तिथं ललकारी दिली. मुझे प्यारा भारत मेरा पाकिस्तानात जा पैसे कमावणे आपल्या मायदेशी आहे. देशी पिऊ नका. तुमच्या मायच्या दुधाची शपथ आहे. तुमच्या मायच्या दुधात भेसळ करतात. हे दारू काय मजाकचे आहे का आई. म्हणून मी तुम्हा माई बहिणीला विनंती करतो तुला भाऊ म्हणून तुझ्या पाठीमागा आलो असं समज. मी तुला मानलं तर बहीण आहे म्हणजे बहीण आहे. शेवटी मानायलाच आहे की मी. हो मी तुम्हाला माय बाप म्हणतो. मग मला रात्री जेवण कोणाच्या घरी आहे रात्री. चौधरी आतिश भाऊ चौधरी चांगला माणूस. काय ना आशिष चांगला आहे. मेहनती माणूस आहे. कष्ट करणारा आहे आशिष. त्याचे मायबाप चांगले आहेत म्हणून रात्री 12 वाजता माझे जेवण ठेवलं. 12 वाजता खाऊ घालणारा दुसरा तिसरा नाही. प्युअर रक्ताचा जातीचा माणूस राहील.
पंक्तीत तर नाही फिरतात, पण स्वयंपाक करणारे मोठे की पंक्तीत फिरणारे मोठे बाबू? बोल तू, पंक्तीत फिरणारा मोठा की स्वयंपाक करणारा मोठा? स्वयंपाक उभा आहे. मला आवडतात हे पुस्तक, वाच बाळा तू. आपण लोकांना वाचलं नाही बहुजन समाजाचे म्हणून, फक्त सोसायटी. उरलं पंक्तीत फिरणे. यांना गरमानं हे चमचे फिरतात गावात काही काही, यायला फिरू नका त्याचे हातपाय ओळा नाही तर धोतर सोडा त्यात. हो उद्या फिरशील तर सर्व वा गरीबाली वाल पण जाणून तुम्ही गावातला साहेब असला, हे नाराय हे नाराय इकडे हे पंगत दुसऱ्याची, हा जाणून पांढरे कपडे घालून शर्ट पैजामा एकच राहायची ताकदच नाही ना. साहेबांना घरावर असेल तर साहेबांनाच कौणार साहेब काय तुझ्या मायचा नवरा आहे का? लग्न अगोदर तुझ्या मायचं कनेक्शन होतं का? साहेबांना गरम आनंद. गरीबाले गरीबांना काय खा झेंड्याले बांधला. अरे इतकं भयानक. गरीबाचा राम राम घेईना कोणी, सलाम गरीबाचा राम राम घेईना. त्या मार खाल्ला. सत्य परिस्थितीचं कीर्तन आहे रे बाबा. आमच्या पत्तरवाडीवर बुंदी ना आले, बुंदी आली नाही आमच्या पत्तरवाडीवर. आम्ही बुंदीची वाट पावले बाळालो. पंगत बसली जेव्हा याला गरीब मागे डावा, गरीब मागे डावा. श्रीमंत आला म्हणती भाऊ जरा थांबा, भाऊ जरा थांबा. आम्ही बुंदीची वाट पाहू. बुंदा येत, तुम्ही बुंदा म्हणता की बुंदी? आम्हाला आमच्याकडे बुंदी म्हणतात. मग आम्ही बुंदीची वाट पाहू. ते बकेट येत जायचं, आम्ही ते कुत्र कसं मागं पुढे पाहायचे. आम्हाला गरीबाच्या लेकराईला हरीक होय, तेल्याच्या कुंड्याच्या आदिवाशाच्या ढेरुराच्या. आम्हाला वाटते बुंदी येते तिथपर्यंत येत जाय, आणि तिथून म्हणे हे बाबू इकडे ये. ते बकेट चालली जाय, आम्ही रडत जाऊ. गरीबाच्या लेकराईला गोळ आवडते. इतकं मरण आहे. तू सांगून मी आता मोठा झाल्यावर बदला काढू नाही का पंक्तीत फिरणार नाही? म्हणून मी जसे सापडतील तसा बोलतो. मला मार लागेलाय. जिल्हा परिषदच्या शाळेत होतो ना आई, मी चांगले गाणे म्हणू लहानपणी 3ऱ्या 4थ्या वर्गात. तुम्ही म्हणता आता म्हणता ना, समजा गावामध्ये झाली माझ्या चष्म्यावाल्याचा आवाज चांगला आहे. इथं तू उभा माहिती आहे. समजा गावामध्ये झाली माझ्या, अबे चालू आहे बरोबर. त्या फटके हॅलो हॅलो आवाज वाढवली जे तुझ्या मायची शपथ आहे. समजा गावामध्ये झाली माझ्या लग्नाची आई, मारुरानी माझ्या लेकराची आई. समजा गावामध्ये झाली माझ्या लग्नाची आई, मारुरानी माझ्या लेकराची आई. लग्न तर होते. थांबलं तो खाऊ नका. याले दाबावर खाली. मला सांगत नव्हतं ना पहिले जाय मुद्द्याला म्हणून. आता कचरा लावलं ते कॅमेरे आहेत ना ते म्हणतात तिकून जायचं मागून येणं. मला गलतीचे लेकर झाली की असाच तरच होते. म्हणून लेकर पैदा करतील तर ठरवून पैदा कर.
तुम्हाला कोण पाहिजे? शिवाजी पाहिजे काय? मायनची जाबाई व्हा. छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, महात्मा गांधींचा, सावित्रीबाई फुलेंचा, भारतरत्न बाबासाहेबांचा, रमाई भीमाई अहिल्याबाईंचा. जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय म्हण. जय जिजाऊ, जय जिजाऊ. तुमचं आडनाव काय दादा? कापसे म्हणजे ओबीसी. ते आपले आडनाव परिचय देतात ना. सर्वात दलिंदर आडनाव आपले ओबीसीचे. कापसे. 5,500 वर भाव नाही. कापूस, लांजेवाड, अजय भाऊ उपवंशी, चौधरी, साखरवाडे नाही, साखरवाडे, गुंडराज, ऍरम, रामडाले, पटले, सोयाम, बारेवार, सोनावणे, काळ सरते. या सुंदर गाणं म्हटलं बेटा. मला आनंद वाटला. म्हणून स्वरात म्हटलं तुला मी गाण्याचं पुस्तक देतो. मी चांगले भजन लिहिले याच्यात. सुंदर की दुले का चेहरा केली दुले का चेहरा सुहाना लगता है. पैसे दिले असते पण तू खाऊन पिऊन. तुझे बाबा व्यापारी आहेत किंवा नोकरीवर आहेत. काय करतात तुझे पप्पा? किंवा इरिगेशन पाण्याची व्यवस्था आहे शेतीमध्ये. 3 पैकी एक आहे. किंवा तुझी आई नोकरीवर आहे. तुझे पप्पा काय करतात? मग काय पाहिजे? वावर किती केले तरी पिकअप घेत नाही माणूस. तेव्हा बाप सायकल दुकानदार न्यू गेम बसवते. धंद्यावाले तरले या देशात. हे जे राज्य आहे ना हे पुढाऱ्यांच्या हातात आहे, व्यापाऱ्यांच्या हातात आहे. हा देश कोणाच्या ताब्यात आहे? घे. व्यापारी सर्वात जास्त पुढारी, व्यापारी, तिसरा अधिकारी आणि चौथा भांडवलदार. आणि सर्वात जर मेले असेल तर शेतकरी. कोणतंही सरकार आलं तर शेतकऱ्याचं कोणी कल्याण करत नाही. लिहून घ्या. दुर्गा प्रसाद कलाल ओबीसी 21 रुपये दिले. क्या बात आहे. त्या टाइमले राम रावणाचं युद्ध चालू होतं. शोले पिक्चर होता बाबू. तेव्हा माझ्या पोटात होता तेव्हा. ऐक चुपचाप बस. यो बाई तू या समोरची ये बेटा. हे पैसे हे माय पुस्तक नेनो तू येई गे. एवढ्या थंडीत महिन्यात आली कीर्तन ऐकायला. ये बाबा. हे इथं खाली घ्या. खाली 50 रुपये आणखीन दे. तू वरती बाई 71 आणि पुस्तक. घ्या. कीर्तन ऐकायचे पैसे भेटतील. आता काय 1 रुपये पडीन बाळा. हे पोर हे बाय पडला पैशाची आला. हे ऐकता आलं की असंच होत. ज्या कमायला नेट लागला ना म्हणून पोट्टे सांगतो तुझ्या बापाला कमावून ठेवलं. तुझ्या बापाला नेट लागला रे. जिओचं 450 भरा लागतात. तुझ्या मैत्रिणीला काय नेट लागते रे. तू तिचा विचार तू मारताना तुझा बाप कमावते आणि तुझ्या बापाला सांगते हे लवरिंग फी भरा लागते.
बापाला वाटले हे फीच आहे काय खाली बाजूला त्याचं राहते कवरिंग फी देवा लपडे चालू आहे आता आणि थोडा पोरीवर कुठे लक्ष देईन माणूस गोंदिया ते पोट ट्युशनले जाते की सोलेशन काढून राहिलं काय समजा पोरीकडे मायला किती लक्ष देवा एवढं म्हणीन माय अभ्यास कर बाई आता ते कोण्या पोराच्या मागं मोटरसायकलवर बसून गेली कोणाला तिची माय सांगते मात्र पुऱ्या गावात माझी बाई मुलगी एवढी हुशार झाली पहिले तिने मोबाईल ना समजेल आहे ना आता एवढाने मोबाईल आणते कधी एवढा आणि एक दिवस तिच्या मायले लक्षात येत नाही 2-2 तास बोलते बाई मी कोणती कोणाशी बोलते काय म्हणते मग तिच्या मायच्या तेव्हा लक्षात येते सरकारी दवाखान्यात एवढा हँडसेट येते त्याची रिंगटोन मग तिच्या मायच्या बापाच्या लक्षात येते अनलिमिटेड रिचार्ज चालू आणि म्हणून म्हणतो लेकरं बिघडू नये त्यासाठी गडे हो विसरू नका तुम्हाला मुलं मुली चांगले लागतील त्यांनी आत्तापासून तुकोजी बाबा गाडगे बाबाचा पुणे शाहू आंबेडकरांचा विचार द्या त्याने ग्रामगीता वाचू द्या स्वामी विवेकानंद वाचा शिवाजीराजे वाचा माझ्या बहिणींनो सावित्री जिजाबाई अहिल्या रमाई भीमाई वाचा मोबाईल वाईट नाही मोबाईल हे दुधारी तलवार त्याचा केला योग्य व्यापार त्याचा केला योग्य वापर मग तुमची पोरगी होईल कलेक्टर तुमचा पोरगा होईल इंजिनियर जर गलत केला वापर दवाखान्यात होईल भरीवर भर 3-4 महिन्यात होईल मोठा लग्नाच्या अगोदर डोक्यात लक्षात या पोरं हो संध्याकाळची प्रार्थना या गावात चालू आहे का भाऊ नवं तुरट नवं तरुण युवक शांती मंडळ चालू आहे का मी तुमच्या पाया लागतो आईच्या इमानाने प्रार्थना चालू करा या कच्च्या बच्च्या लेकरांसाठी तुम्ही MPSC चे पोरा कलेक्टर व्हाल तुम्ही मुली तहसीलदार व्हा LDO व्हा PS व्हा शिका हे देव देव करत नको बसू कोण्या महाराजच्या जवळ तो महाराज चिवट्या बनवते कान फुकते कान फुकल्यानं गुरु होते का खपतीपणा करतात कान फुकल्यानं गुरु नाही होत चिवट्या बनवणं आहे कान फुकणं माझ्या गाडगे बाबाने कधी कान नाही फुकले पण बायाने सांगितलं अर्धपोटीला लुगडं कमी भावाचं घाला पण पोरा पोरीले शिकवा बाबासाहेब आंबेडकरांचा राग येते बाकीच्या लोकांना म्हणून वर बामणाचे पोरं पोरी नोकरीवर लागले कलेक्टर कमिशनर त्याचं पोरग तुम्हाला बाहेर देशात दिसेल उपवंशी बामणाचं पोरग बाहेर देशात मारवाड्याचे लेकर बाहेर देशात लय मोठ्या पदावर आणि आपलं पोरग आपलं राजकारणी पक्ष प्रमुख देणं घेणं काहीच नाही आणि पुढारी आले की आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं म्हणा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं या गाड्या उचलून आणले आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं या साहेबाने बसायला खुर्च्या आणणारे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं या गाड्या आणलो हम
तरी लक्षात येत नाही. यायच्या हायस्कूल मध्ये मास्टरनी पा कोणाचे आहे? बाप अध्यक्ष, त्याची बायको उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, गहू सार म्हणून भाव खाऊ. म्हणजे त्याच्या बायकोची बहीण तती मास्तरी. मग त्याच्यात तेल्याची काऊन नाही लावत तर चोटते? तुला ढेवळाची पोरगी नाही दिसत, तुले भयाचा पोरगा नाही दिसत, तुले एससीचा नाही दिसत, तुले आदिवासी कोंडाचा नाही दिसत. पालक थोडं कुठे गेला यायचा जातीयवाद? म्हणून माझ्या तरुणाईला सांगतो, या राजकारणी लोकांच्या गाड्या खुर्च्या उचलणं बंद करा. काही नाही, तुम्हाला दारू पाजतात इलेक्शन झाल्यावर आणि तुमच्या मागे नेते आगे वळो, हम तुम्हारे ते लोक तुम्हाला एकही मोठ्याने पुढे नाही जाऊ द्याला. तुम्हाला पुढे जायचं असेल तर साड्या एक मोटरसायकलवर साड्या घेऊन फिर, साडीवाली घेऊन फिरू नको. खोट आहे. तुम्हाला जर पोट भरायचं असेल तर जवान पोट त्यानं भाजीपाला येईल का? चालेल. ते पाहिजे लाऊडस्पीकर वाले काका, काय नाव मावसा? यायला खाली दाब दाब, यायला उडवावर जातो. उभा नको राहू ना, मरू नको ना म्हणतात. प्रकाश भाऊ मेसरा आणि कोण्या नावानं सांगू? तुम्ही आदिवासी आहे की बौद्ध? बौद्धाचं असल्यावरही अक्कल आली, तेव्हा आताच सांगितलं तुम्हाला. आलं ना? कोकण नंतर यायला अक्कल आली म्हणून कलेक्टर वर यायचे आहेत आणि खाली यायचे आहेत, वर त्याचे आहेत. आपण मंदातले पंक्ती आले बरोबर. हालत पा कसा जबरदस्त आहे. 10 रुपये एवढा हलकच नाही. 10 रुपये नाही पाहिजे. नाही हलकत नाही, हे हालत एवढ्या हलकत मारा जाऊ काय? 10 रुपयात नाव जाईल काय? हे असं पाहिजे. संत रविदास समिती लाखेगाव आनंद बी झाले 101 रुपये याले म्हणते. 10 रुपयात काय होऊन राहिलं? फुटाने नाही हो. या 100 रुपयात एखाद्या गरीबाच्या पोरीचा ड्रेस झाला पाहिजे, तिचं स्वेटर झालं पाहिजे. उभी राह व लाल स्वेटर वाली पोरगी उभी राह. ते नशीब राहायचं तेव्हा मागची ते पोरगी उभी कर. गरीबाची वय खूप येते. हा चालेल, तू राहू दे, तू गरीब नाही, तुझ्या घरात आहे, तू IPL आहे, BPL नाही. चेहराच सांगते ना फेसबुक. म्हणजे हे 100 दिले नाही येईन. संत रविदास समिती चाहू ऐसा चाहू राजमय. काय म्हणतात रविदास? ऐसा चाहू राजमय. सर्वेला अन्न मिळालं पाहिजे. कुणी उपाशी राहू नये. कुणी उच्च जातीचा आहे म्हणजे त्यानं काय त्याच्या मायच्या पोटात 3 महिन्याचा ओव्हर टाइम घेतला का? ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या बाईनं उभं राहा. 1 मिनिटासाठी तुमच्या जागेवर उभे राहा. तुम्हाला जिजाबाईची शपथ आहे. सावित खाली बघ. हो, त्या बाईला पाहिलं नाही काय? बाईचं नाव पाहिलं की तुझ्या बापाली त्याची जागा चुपच मागू नको भाऊ. ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला तर मी दारूबंदी महिला समितीकडून त्या आईचा सत्कार करतो. ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला, तुमची गलती नाही माय, त्याच्या दारूनं जीव घेतला. याच्यामध्ये जवान फोडते, दारवा पेते, बारवर जाते, लग्न असले की दारू पेते, पोळा असला की दारू पेते, होळी असली की दारू पेते, रंगपंचमी असली की पेते, इलेक्शन असले की पेते, पुढारी दारू पाजतात. 31 डिसेंबर असली की पेते. म्हणून तुम्हा बहिणीला उभं करतो. यायला लाजा वाटल्या पाहिजे. उद्या यायच्या बायका विधवा होती तेव्हा ते माझी बहीण राहिली. या तरी 1 मिनिट. आणि दारूबंदी महिला मंडळाच्या माझ्या बहिणीला आवाज देतो. एकादशी ताई चकोले, गीताबाई भोंगाडे,
इंदुताई मरस कोल्हे आणि गीताताई मधुकर कावळे. हे कावळे बी आडनाव झालं तुमच्या काय दलित नाव ठेवले हो. मेथराम चहा प्या मस्त आहे डीजे म्हणून तर हालत फुल आहे. हँडसेट ओके. भीमाची मेहरबानी आहे ना बापा. कुंभारा परी अरे पाणी नव्हते पिऊ देत. आता तुम्हाला चहा घेऊन आले. या ना हे 4 बायांनी या ना. एकादशी बाई एकादशी ताई आडनाव आहे का एकादशी? तिथं बसून असेल तर या ना. तूच एकादशी आहे मग 12 कवा सोडतो तू दारूबंदीतली बाई आहे. माही तुला त्रास झाला जीवनभर माहिती आहे. या ना ओरच आहे. या पेनाऱ्याच्या थोबाडीतच मारू दे मला. यायच्या मायच्या तुमच्या मायच्या दुधाचा हे राम तुम्ही इज्जत गमावून राहिले लौकिकडची. खालचा आवाज किती चांगला आहे. तुम्हाला यशिले असं वाटते काय की यायनं ओपन त्रास दिला म्हणून तुम्ही यायले त्रास देता? नाही नाही हो मेथराम काका हे पण ऐका ना माझ्याकडे पहा. याचा आवाज किती चांगला आहे. याले काऊन दाबलं? तुम्हाला वाटते यायनं आपल्याला त्रास दिला म्हणून आपण देता का? म्हणून तर बाबासाहेब आंबेडकरांना लग्न केलं होतं दुसरं. असं करा. भारत माता की साडी देय. ह्या जाणून मी साड्या वाटत राहतो माझ्या बायकोच्या. माझी बायको मरण पावली ना तिच्या पुण्यतिथी निमित्त. आता तुम्ही दोघी या मायचा सत्कार साडी कॅन्सल करा. मंडळाच्या कार्यकर्त्याला आवाज देतो. जे मंडळ आलते ते येऊ नका. आता दुसरे मेंबर नाही.